बारामतीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या आधुनिक बस स्थानकाने राज्यस्तरावर मानाचा बहुमान पटकावला आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानात बारामती बस स्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत नवा विक्रम प्रस्तावित केला आहे। अ वर्गातील बस स्थानकाच्या गटात तब्बल 97 गुण मिळवत बारामतीने अव्वल स्थान पटकावले असून बस स्थानकाला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे। राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील बस स्थानकांची स्वच्छता, प्रवासी सुविधा, व्यवस्थापन, परिसराची देखभाल आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या विविध निकषांवर तपासणी करून गुणांकन केले होते। 23 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभरातील बस स्थानकांची विविध स्तरावरील समित्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणीत बारामती बस स्थानकाने सर्वच निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। बारामती बस स्थानकात प्रवाशांसाठी स्वच्छ प्रतीक्षागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुस्थितीत स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी सुलभ व्यवस्था, डिजिटल माहिती प्रणाली तसेच परिसराची नियमित देखभाल यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर झाला आहे। या सुविधांची दखल राज्यस्तरीय समित्यांनी घेतली। या स्पर्धेत अ वर्गात बारामती बस स्थानक प्रथम आले असून ब वर्गात लाखणी तर क वर्गात अकोले बस स्थानकाने अव्वल स्थान मिळवले आहे। समान गुण मिळवल्यास प्रवासी संख्या आणि बस फेऱ्यांच्या आधारे अंतिम क्रमांकवारी निश्चित करण्यात आली। तसेच स्वच्छतेबरोबरच प्रवाशांसाठी राबवण्यात आलेल्या आधुनिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांनाही विशेष महत्त्व देण्यात आले। बारामतीच्या या यशामुळे पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून स्थानिक नागरिक, प्रवासी आणि सामाजिक संघटनांकडून बस स्थानक प्रशासनाचे कौतुक होत आहे। राज्यातील इतर बस स्थानकांसाठी बारामतीचा हा आदर्श प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। स्वच्छता, शिस्त आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांच्या बळावर बारामती बस स्थानकाने राज्यात अव्वल मान पटकावत इतर बस स्थानकांसमोर आदर्श निर्माण केला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।